नमस्कार, मी सौ मैथिली. माझ्या मैथिलीज फूड स्टॉपमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज तुम्हाला माझ्यातर्फे, माझ्या त्या फॅमिलीतर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत तिळाची कुरकुरीत खुसखुशीत अशी वडी. चला तर मग बघूयात ती कशी करतात ते. 1 वाटी तीळ मी इथे स्वच्छ निवडून घेतले आहेत. बाजारात 2 प्रकारचे तीळ मिळतात, एक पॉलिश केलेले, एक गावरान. शक्यतो गावरान तीळ वापरावेत, त्याने वडी खमंग होते. तुमच्याकडे असेल त्या वाटीनं तुम्ही 1 वाटी तीळ घेऊ शकता. मंद गॅसवर कढई ठेवून एकदम मंद गॅस ठेवायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता, फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही आहे. आणि अशा गॅसवर कढईमध्ये 1 वाटी तीळ घालून आपण ते भाजून घेणार आहोत. गुलाबी रंगावर येऊस्तोपर्यंत भाजायचे आहेत. सतत असं ते हलवत राहायचं आहे, ते जेणेकरून एकसारखे तीळ भाजले जातील. 3 ते 4 मिनटात अगदी छान तीळ भाजले जातात. हलक्या हाताने असे तीळ छान मंद गॅसवर रंग सगळ्यांचा एकसारखा होईस्तोपर्यंत आपण भाजायचे आहेत. 4 ते 5 मिनटामध्ये अतिशय खरपूस असे तीळ भाजले गेलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता, एकदम खमंग असा वाससुद्धा सुटलेला आहे. एकदम छान तीळ भाजले गेलेले आहेत. आता आपण पोलपाट लाटण्याला तूप घेऊन ते सगळीकडे सारखं पसरून घ्यायचं आहे. व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे, त्यामुळे वडी त्याला चिकटणार नाही. आणि आपल्याला वडी करायच्या आधी, म्हणजे गूळ पातळ करायच्या आधीच ही प्रोसेस करायची आहे. तूप जरा माझ्या हातनं इथे जास्त पडलं आहे, पण काही हरकत नाही, त्यांना काही फरक नाही पडणार आहे. तर त्याच्यातलंच मी थोडंसं लाटण्याला पण लावून घेतलं आहे. तुम्ही बटर पेपरचा वापर पण करू शकता, त्याला तूप लावायची आवश्यकता पण नसते. मंद गॅसवर 2 चमचे, पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे साजूक तूप घेऊन ते त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकायचं आहे आणि ते गरम करून घ्यायचं आहे. ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीनं 1 वाटी भरून चिरलेला गूळ मी घेतलेला आहे. गूळ दाबून घेतलेला नाही आहे, असा वरवर पण शिगोशीत भरून घेतला आहे. आणि आता ते पातळ झालेल्या तुपामध्ये तो घालून आपण गूळ वितळूस्तोपर्यंत मंद गॅसवर सतत हलवत राहायचं आहे, त्यामुळे गूळ हा करपणार नाही. तुम्ही इथे बघू शकता, गूळ वितळायला लागलेला आहे. सतत आपण लाकडी उलथण्यानं त्याला परततो आहे, त्यामुळे तो वितळायला लागलेला आहे. पूर्णपणे तो वितळाला आहे, पण अजून त्याचा पाक नाही तयार झाला आहे. गूळ पूर्णपणे वितळून त्याला असे वर बुडबुडे आलेले आहेत. तर आपण आता थोडासा पाक घेऊन तो पाण्यामध्ये टाकून बघूयात. इथं मी बाऊलमध्ये पाणी घेतले आणि त्याच्यात तुम्ही पाहू शकता टाकला आहे. त्याची गोळी तर तयार होती आहे, पण ती चिवट आहे, नखाने तुटत नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता, गोळी तयार झाली आहे पण ती तुटत नाही आहे. त्यामुळे अजून आपला पाक पूर्णपणे झालेला नाही आहे. पूर्णपणे त्याचा आता हळूहळू रंग बदलायला लागलेला आहे. जसजसा पाक तयार व्हायला लागेल तसतसा त्याचा रंग बदलेल. आपल्याला गोळीबंद पाक करून घ्यायचा आहे. बदलला आहे आणि तो पाक आता पाण्यात टाकून बघितला आहे. हे बघा, त्याची छान गोळी तयार झाली आहे आणि नखांनी तो तुटतो सुद्धा आहे. आवाज पण येतो आहे. खाली टाकला तर त्याचा असा टण्ण आवाज पण आला आहे. आपला पाक तयार आहे. त्या पाकात भाजलेले तीळ आपण टाकलेत आणि त्याचा छान गोळा तयार केला आहे. आता पुढची प्रोसेस भराभर करायची आहे. त्याच्यामध्ये मी थोडी वेलदोड्याची पूड पण टाकलेली आहे. आता तो गोळा आपण पोलपाटावर ओतला आहे. 2 मिनटं थांबायचं आहे, गरम आहे म्हणून. आणि तो लाटून घ्यायचा आहे पूर्ण. लाटून झाल्यावर लगेच सुरीने त्याच्यावर जशी पाहिजे वडी, जितक्या जाडीची आणि छोटी मोठी तशा खुणा करून घ्यायच्या आहेत. गार झालं आहे का बघायचं आहे. गार झाल्यावर ऑटोमॅटिक एका साईडने उचललं की पूर्ण वड्या निघून पडतात आणि त्याच्या अतिशय सुंदर वड्या होतात. 1 वाटीभर तिळामध्ये जवळजवळ 25 वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, वडी मध्यम आकाराची आणि अतिशय कुरकुरीत सुंदर झाली आहे. वडी सर्व करण्यासाठी रेडी आहे.
बघा अगदी मस्त झाली आहे. आवाज पण तुम्हाला ऐकू येईल. तोडून दाखवते. एकदम खुसखुशीत झाली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर तुम्ही पण ट्राय करून बघा. तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लवकर परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित राहा. अच्छा, बाय बाय, धन्यवाद, नमस्कार.